काय काय बोलत होतीस? हे लाजत रे ते भुंडा एक नंबरचं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजेत. आय होप तुम्हाला डे 1 जो मी माझ्या गणपती ब्लॉग सिरीजचा टाकलेला आहे तो आवडला असेल. नसेल बघितला तर लवकर लवकर जावा. फक्त एक व्हिडिओ आधीच आहे आणि तो जाऊन लगेच परत कंटिन्यू सिरीज करा. कारण मी तुम्हाला एक लिंक राहील आणि माझे जे गणपतीचे सिरीजचे जे ब्लॉग येणार आहे डे 1, 2, 3 पॉसिबली कधीपर्यंत जोपर्यंत राहतील तोपर्यंत ते तुम्हाला आवडतील. आता बॅग घेऊन तयार होऊन गणपतीची पूजा वगैरे केलेली आहे. सेकंड डे आहे गणपतीचा. गणपतीची पूजा केलेली आहे. सो फर्स्ट डे जर तुम्ही बघितलं असेल तर सगळी धमाल वगैरे केलेली. आता मी चाललो आहे एकाकडे, म्हणजे एकीकडे चाललो आहे. तर ते लोकेशन काय आहे आणि कुठे चाललो आहे, काय काय होईल हे तुमचं जेव्हा व्लॉग करत राहीन तेव्हा म्हणजे कंटिन्यूमध्ये ते सांगत राहीन. बाकी तुम्हाला अजून फन ॲक्टिव्हिटी ह्याच्यात खूप मला एक्सपेक्ट आहे की होईल. आता ते दिमागात आहे, पण ते जेव्हा प्लॅनमध्ये येईल तेव्हा एक्झिबिशन तेव्हाच मध्ये येईल. पण म्हणतात ना, व्लॉग एक ठरवून केलेली गोष्ट नसते ती. जेव्हा आपण कॅप्चर करतो त्या मुमेंट्स तेच त्याचं महत्त्व असतं. सो कंटिन्यू राहा. नेक्स्ट आणि जो काय येईल तो एन्जॉय करा पटापट. पण आणि मी तिकडे चाललो आहे, तिकडे थोडा प्रसाद वगैरे पण घ्यायचा आहे आणि मग तिथून मग मी पुढची जर्नी सुरू करेन. आता नेक्स्ट डायरेक्टली माझ्या वाटते काय म्हणते, रिक्षाची वाट बघतोय. कुठले समोर पण नाही कोण, पाठी पण कोण नाही, रिक्षाची वाट बघतोय. रिक्षा आली तर कदाचित आपली जर्नी थोडी फास्ट फॉरवर्ड होईल, नाहीतर मग हीच अपनी 11 नंबर वाली बस तक हमको जाना पडेगा. The shadows creep, whispers of the city, secrets they keep. Underneath the street lamp steady burn. Life's a game of dice, wait in your turn. City lights shine, but they never show. तर अशा प्रकारे आता मी आलो आहे माझ्या मामाच्या गावाला. येस, तर मागची फ्रेम बघितली असेल, ती फ्रेम शूट करता करता अचानक पाठवून एक गाडी आली. मी म्हणतो मला लेट होते, बट गॉड नोज त्याने पाठी गाडी आली, समोर माझ्या एक्झॅक्टली समोर थांबली आणि बोललं चला बसा. ते डायरेक्ट मला संगमेश्वराचं सोडलं. म्हणजे जे माझं तासाभराचं काम वॉकिंगचं होतं त्याने मला 15 मिनिट सोडलं. तिथून संगमेश्वरात गेलो मी. आता माझा भाऊ पुलाचं काम करतो, तुम्हाला दिसू शकतं बघा. इकडे पुलाची लाईटीचं काम चालू आहे. आणि मामाचं गाव म्हटलंच की तुम्हाला आय डोंट नो की तुम्हाला पण असं फील होतं, पण मला असं एकदम बोलतो ना पोटात असे बटरफ्लायज येतात की चला मामाच्या गावाला जायचं आहे. आणि काय माहिती आहे की लहानपणापासून अजून ती ओढ तशीच आहे. आणि ती केस आता माझ्या भाच्याबरोबर होते. जेव्हा मी त्याला बोलतो चल मामाच्या गावाला, म्हणजे माझ्या गावाला, तर तो एकदम एक्साइट होतो. तशीच एक्साइटमेंट तुमच्याकडे पण अशी होते का ती मला सांगा. आणि एक्साइटमेंटवरून आठवलं की आता एक गोष्ट अशी ठिकाण आहे ते मामाच्या गावाला, तिकडे जायचं ठरलेलं आहे. अजून पण तळ्यात मारायचं, पण जे ठरलं तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याचे सिनेमॅटिक्स आणि ती एन्जॉयमेंट बघा की काय नक्की आठवण असते मामाच्या गावाची. चला बाय. आता मी दाखवतो तुम्हाला आमच्या गेल्या वर्षीची काय गायक, चुकीची गायक. कसं वाटतंय माझ्या ब्लॉग मध्ये परत येऊन? मस्त वाटतंय. आज पण आम्ही रात्री पण आज भजन असणार आहे सभागृहात, पण थोडं मिस होईल. ती मजा नाही. आज पण मजा होईल ना, आपण करू मजा. हे बघा आले. ये पटकन ये. काय बोलले डॉक्टर? हा होते डॉक्टर. पाऊस नाही भेटला. ब्लॉग मध्ये नको. आलं सगळं आलंय. जे आलंय ना ते पण आलंय. तुम्हाला माहिती ना काय आलंय ते. रिटर्न आलात ना. पाऊस नाही भेटला. पाऊस एकदम रिमझिम होता. मी बोर होत होती म्हणून या ब्लॉगरला इथे बोलवलं. मी बोर होत होती म्हणून ब्लॉगरला इथे बोलवलं. ते मला म्हणाले की फाईल युनिव्हर्सिटी अलर्जी. ते मला म्हणाले आता मोठं एक्सपोर्ट हे स्टेरॉइड आहे. मला वाटलं की तुला स्टेरॉइडची गरज आहे. हे नाही मला माहिती होतं, पण मी स्वतःहून कशी प्रिस्क्राईब, मला तर राईट नाहीये की मी मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकते. आय एम अ नर्स.
एक सांगायची गोष्ट म्हणजे नाही, आम्ही गेलो ना तेव्हा डॉक्टर घरात चहा पित होता, ठीक आहे. आणि आम्ही नाही, आणि 2 ऑलरेडी आलेले पेशंट आमच्या पुढे आणि आम्ही 3रे होतो. हा, तर किरण दादाला ओळखतो ना डॉक्टर, मग पहिला आम्हाला घेतलं. वट आहे भाई. 2 पेशंट काय बोलतोय? हॉस्पिटलला एवढी मोठी लाईन होती ते सांग ना. हा, नायर हॉस्पिटलला एवढी मोठी लाईन होती. बस माझी कट काय लवकर जाणार आहे भेटायला. कोणाला माहिती आहे? कोणाला भेटला तू माहिती आहे? आम्ही आल्यावर मी सुट्ट्यानी स्वतःने मला हाक मारली. आम्ही आल्यावर जा. मला असं हवे जाय तू व्लॉग मध्ये टाकणार आहे, त्याला थोडी लिंक पाठवणार आहे. त्याने मला असं बघितलं पण मला हाक नाही मारली. ए कुठे गेली? तिला बोल इकडे सी आता काय होतं इकडे. अरे 2 मिनिटं आहे ना, 2 मिनिटं आहे. अरे कंटेंट आहे माझा. तुम्ही लोक जाऊ नका ये ना पटकन. पागल आहे लोक. इकडे किती वेळ लागेल? सिम घ्यायला किती वेळ लागतो? जाऊन भेटू नये कोणाला म्हणजे तुझ्या प्रिय दादाला. चला लगेच सिम करून. त्या फ्रेम नंतर आम्ही आलो आहोत, म्हणजे मी आणि किरण आलो आहोत लाईन फॉल्टी आहे म्हणून बघण्यासाठी. पूर्ण वाडीची लाईट नाही आहे सध्या. तो तिकडे त्या पुलावर चढला आणि मी फक्त बघायला आलोय की हे बरोबर आहे की नाही. लागतं तर बरोबर आहे, दिसतंय, तुम्हाला कळेल की नाही माहिती नाही, बट फॉल्टी तर लाईन दिसत नाही आहे. टेकली आहे का कुठे? नाही, टेकली नाही आहे. मग फॉल्टी कुठे म्हणजे बघायला लागेल. आय नो की जास्त मी काही शूट करू शकलो नाही, बट हा भजन आहे, ते मी भजन शूट करायला ट्राय करेन. आता मी मार्केटमध्ये पण गेलो होतो, कारण की जिकडे मी राहतो म्हणजे कळबसते तिथे एअरटेल काहीच पकडत नाही. तिकडे आयडिया फुल रेंज आहे. तर मी आता एक नवीन आयडियाचं सिम कार्ड घेतलं आहे, जेणेकरून माझं काही एमर्जन्सी लॅपटॉप कॅरी केलं ना मी, एमर्जन्सी असेल तर त्यात मी काहीतरी ॲडअप करू शकतो आणि प्लस माझी व्लॉग्स पण अपलोड करू शकतो. सो आय गेस मी प्लॅन करतो की हा 2nd and 3rd डे मिक्स होईल, पण लेट्स सी हाऊ त्याची लेंथ किती असेल आणि काय मला कंटेंट मिळेल त्याच्यावरती आहे. तुम्हाला आता दाखवतो की गावचे जे वायरमॅन असतात ते कामं कशी करतात, आणि माझा भाऊ एक वायरमॅनच आहे सध्या, तरी तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट. जस्ट नाही रे, तिकडे लाईन फॉल्टी नाही आहे. होय, ते आहे तसंच आहे, आपण मानलेलं हल्लेलं नाही आहे. मग भलतंच आहे काहीतरी. तुला मला सांगते इकडे तुला कनेक्शन काढावं लागेल. हाय कर नमस्कार बोल. हा ना, पूर्ण दिवस आम्ही काम केलं, पूर्ण दिवस लिटरली. मी फक्त हे शूट करू शकलो नाही, म्हणजे ह्यांनी 4-5 वेळा तरी आम्ही वर खाली केलेलं आहे सगळं असं करून. आणि असे 3 पोल आहेत आणि आज आम्हाला कळतच नाही की लाईन फॉल्टी कशामुळे येते. आणि शेवटी संध्याकाळी 6 वाजलेत, तर आम्ही आता हा प्लॅन केला आहे की शेवटी जिथून कनेक्शन आम्हाला जे जॉईन केलं होतं फ्रॉम दी बिगिनिंग तेच आम्ही कट करतोय, जेणेकरून पूर्ण वाडीची तरी लाईट येईल. आणि लिटरली इकडे सिस्टीम अशी आहे की अर्धा तास तरी लाईट गेली ना तरी वाडीत लगेच कंप्लेंट करतात डायरेक्ट ग्रामपंचायतीकडे. आणि मग ॲज अ पर्सन हा इकडे ग्रामपंचायत म्हणजे BMCमध्ये कामाला आहे, BMC इकडची जी विभाग आहे इलेक्ट्रिकचं त्यात. मग ह्याला लगेच सुट्टी असो नाही असो 4 वाजो 3 वाजो उठून जावं लागतं. आता आम्ही जातो डायरेक्टली तो पोल चढून काढतो लाईन. आणि बघा अशा प्रकारे ही वनवन असते. गणपती असो, पावसाळा असतो, काही असो. चला काढलंच ते कनेक्शन, संपलं म्हणजे विषय ना. चला आता डायरेक्ट खाली जे मेन MCB काय त्याला म्हणतात, पॉवर हाऊस DP, तिकडे जातो. तिथून डायरेक्ट फ्यूज जो कनेक्ट करतो ना तो दाखवतो तुम्हाला. चला पुष्पा चालतो ना, पुष्पा असा झाला असा. काय बोलू. तर अशा प्रकारे तुम्हाला आपण जे शिकलो इंजिनिअरिंग मध्ये, थोडंसं इंजिनिअरिंग आपण इलेक्ट्रिकल केलं ना, तर हा फ्यूज आहे. आणि हे का आपण थिन वायर वापरतो तुम्हाला माहिती आहे की जास्त काय फॉल्ट आला तर हे तुटेल आणि पूर्ण जी गावाची लाईट असेल ती सेफ राहील, नाहीतर सगळ्यांची घरांची कंप्लायन्सच उडतील. तर आता TV उडायला सुरू होईल. आता बघू, आम्ही होप नाही आता कन्फर्म लाईटच येणार आहे, पण ते विचारचं एक घर राहिलं आहे ते एक अंधारातच राहणार आहे, त्याला नंतर बघायला लागेल.
गणपती बाप्पा मोरया या झालं फायनल. आता काय नाही होणार. ओके चला, अशा प्रकारे आमच्या वठारात लाईट आलेली आहे. आणि आता भेटूया, लाईन चेक पण केली जाते. भेटूया नेक्स्ट फ्रेममध्ये. थोडेसे सिनेमॅटिक्स कमी पडलेत माहिती आहे, जरा सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. कोण आहे? मीटिंग चालू आहे. म्यूटवरती आहेस ना? तिकडे ना माईक चालू कर, मी आरती गातो. सुख करता दुःख करता वरता. बोलू का? फ्रेंड्स आहेत माझे. मग ठीक आहे, चालेल. मीटिंग हा इथे बस. लॅपटॉप चालू. अशी कामं जर भेटली तर इंडिया कुठे जाणार? अशी जर कामं भेटत राहिली, अशी जर कामं आणि अशी कामं करत राहिली मुलं, आम्ही तर प्रॉपर निवळ सुट्टीवरती आहोत. तिथं काही टेन्शनच नाही. 15 दिवस कामावरतीच नसतो. आणि याचं बघा, ही कामावरती आहे, तिकडे लॅपटॉप चालू आहे. हा ना, आणि तिकडे लॅपटॉप चालून मग पगार घेते बरोबर. आणि पार्टी दिली तर आमच्याकडून पैसे घेते. पार्टी मीच दिली तुम्हाला. पार्टी कोणी दिली? हा नव्हता. आता काय, आता 2 दिवस काम. अभी मौका गया तेरा. उद्या हाफ डे मारते. मला पण हाफ डे इकडे फुल डे तर बसलेस इकडे. हाफ डे येऊन काय फायदा मला ते सांग. हा मला पण कंटाळा येतो काम करायला. गणपतीतून कोण काम करतं काय? चांगलंय बाबा. असं जर मला काम भेटलं ना, मी तर वर्षभर परत रिएक्शन दिली परत. हे बघ, तुला मी एक लाईक माझा परत दे. 1 2 3. काय काय बोलत होतीस? लास्ट रे ते भुंडा एक नंबरचं. ब्लॉग नाही करायचं म्हणतोय. हे ब्लॉग नाही करायचं म्हणतोय. हा ब्लॉग नाही करायचं. ब्लॉग कर. माझा इथं रील्स बनवता. इथे शॉर्ट छोटी 10-15 सेकंद. पैसे जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना. तर अशा प्रकारे तुम्ही बघितली असेल आमच्या मामाकडच्या लवलतली आरती. आता भजन करायचं आहे. म्हणजे आमच्या मामाच्या घरीच भजन करायचं आहे. थोडी आता जेवण वगैरे करतो. म्हणजे जेवण माझे माझं झालंय. आता एकीचा व्हिडिओ करायला आहे. वा बुवा, एक नंबर. आवड
पृथ्वी केली निर्माण असा आहे तो भगवान. तर अशा प्रकारे डे 2 ही संपलेला आहे. आय होप डे 2 ही तुम्हाला आवडला असेल. खूप सारी पण ॲक्टिव्हिटीज मी केल्या, एन्जॉयमेंट केली आणि कॅप्चर करायचा पण प्रयत्न केला की माझ्या ब्लॉगमध्ये सगळं काही येईल. अँड डे 3 ही असंच काही ॲक्टिव्हिटीज असेल, मजा काय असेल. म्हणजे प्लॅन तर आहे पण यू नो ना की ब्लॉग ही ठरवून केलेली गोष्ट नसते. जे कॅप्चर करतो त्याचाच ब्लॉग असतो. सो आय होप तुम्हाला अजूनपर्यंत जे 1 आणि 2 एपिसोड आवडले असतील, म्हणजेच माझा डे 1 आणि डे 2 तसं मिळून. अँड तिसरा एपिसोड जेव्हा रिलीज होईल तेव्हा पण परत कळेल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि नोटिफिकेशन येईल त्या ऐकावरती. बस दिस इज दी एंड ऑफ दी डे 2 व्लॉग जो तुम्हाला गणपती सिरीजला आहे. त्याच्या अगोदर समोर तुम्हाला एक सीन दाखवतो की सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि मग बाय बाय बोला. पर्या माझ्या बघा कसं आहे कोकणातली मजा कशी आहे बघा जरा, एक नंबर. आता याचे सिनेमॅटिक्स एन्जॉय करा आणि विल एंड अप डे 2 ऑफ माय सिरीज. बाय 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 बाय.